मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची पुन्हा घोषणा केली आहे। आंदोलनाच्या तारखेच्या आत गॅझेटनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, नाहीतर 30 मे पासून भयानक आंदोलन होईल असा इशारा त्यांनी दिला। आताचं आंदोलन मोठं असेल हे सांगायला जरांगे विसरले नाही। चर्चेसाठी दारं खुली आहे, मात्र अंमलबजावणी झाली पाहिजे असा पवित्रा जरांगे पाटलांनी घेतला। 30 मेला आंतरवालीत आमरण उपोषण सुरू करा। ते म्हणजे सरकारनं सांगितलं आम्हाला देऊ नका, मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेबच। तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केला त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे, त्यानुसारच। आंदोलनाच्या तारखेच्या आत जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे पट्ट्यावर घेतले म्हणून समजा। जरांगे पाटलांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। मागील 3 वर्षांपासून जरांगे पाटील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी लढा देत आहेत। गॅझेटनुसार सर्व मराठा कुणबीच असल्याचा दावा करत जरांगेंनी त्यांची मागणी आग्रहीपणे मांडली। मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या GRची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगेंनी केली। फडणवीस साहेबांनी 4-5 महिन्यापूर्वी अधिवेशनात भाषण केलं, मंत्र्याला किंमत नाही असं ते म्हणले। मुख्यमंत्री सर्व मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले, आता होत का नव्हते। जरांगे पाटलांच्या मागण्या काय आहेत आणि आंदोलन कसं होणार त्यावर एक नजर टाकूया। 30 मे पासून आमरण उपोषण केलं जाईल। 29 मे पर्यंत सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। 1994च्या धर्तीवर आरक्षणाचा GR काढा। सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेटियर एकत्र घ्या। मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा आणि मराठा आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। सरकारनं एक जाहीर स्टेटमेंट केले, 308 कुणबी प्रमाणपत्र गॅझेटियर प्रमाणे निघाले। याचा अर्थ हैदराबादचा GR लागू झाला, अंमलबजावणी झाली, त्याचा अर्थ असा आहे। पण तिथून पुढचे प्रमाणपत्र का दिले नाही? तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केला त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे, त्यानुसारच। मराठवाड्यात मराठ्यांच्या कुणबी असलेल्या 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याकडे लक्ष वेधत जरांगे पाटलांनी त्या सगळ्यांना प्रमाणपत्र देण्याची मागणी केली। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभियान घेऊन ज्या प्रकारे प्रमाणपत्र वाटले होते तसंच अभियान राबवण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय। आम्ही 8 महिने प्रतीक्षा केली, आता सातारा कोल्हापूर औंध संस्थानाचा GR काढून त्याची अंमलबजावणी करा, असा मुद्दा जरांगे पाटलांनी मांडला। 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या। ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या ज्या 58 लाख नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेतले होते, जे सत्य आहे ते करायला दिलखुलास केलं पाहिजे या मताच्या आम्ही। एकनाथ शिंदे साहेबांनी अभियान घेऊ प्रमाणपत्र दिले, कारण नोंदी सापडल्या तर घ्यायचं काय काम? तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे। कुणबी प्रमाणपत्रासाठीच्या आंदोलनासाठी चर्चेची दारं खुली असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं। आमरण उपोषणासाठी हजारोंच्या संख्येनं मराठा बांधवांनी येण्याचं आवाहन त्यांनी केलं। आरक्षणासाठी नेमलेली उपसमिती मराठ्यांमध्येच भांडणं लावतीये असा आरोप जरांगेंनी केला। सध्याची उपसमिती बरखास्त करून नवीन उपसमिती स्थापन करा, असं जरांगे म्हणाले। उपसमिती मराठ्यात भांडण लावते, त्यांना कामच नाहीये, त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका। 1 सप्टेंबर 2023 रोजी अंतरवाली सराटीत पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर जरांगेंचं आंदोलन पेटलं। त्यानंतर जरांगेंनी अंतरवाली सराटीत उपोषण केलं। त्याची दखल घेत 27 जानेवारी 2024 रोजी कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजातल्या व्यक्तींना OBC प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 27 ऑगस्ट 2025 रोजी जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच केली। 29 ऑगस्ट 2025 रोजी आझाद मैदानात जरांगे पाटलांचं आमरण उपोषण झालं। परिणामी 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। मात्र असं असूनही अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत असा आरोप जरांगे पाटलांनी केला। परिणामी जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरत आहेत।
आता त्यावर कसा तोडगा निघणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.